नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। महसूल आयुक्तालय नांदेडऐवजी लातूरला येण्याच्या चर्चेवर बोलताना अधिकृत माहिती नसली तरी लातूरचे सहकारी आमदार तोडगा काढण्याच्या भूमिकेत असून आम्हीही त्यांना प्रतिसाद देऊ असंही त्यांनी सांगितलंय। शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हणत पक्षातील अंतर्गत मतभेदामुळेच आमदार आणि खासदार दूर जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। तसेच पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधीविषयी बोलताना त्यांचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम काय होतील हे 4 वर्षांनंतर जनता ठरवेल अशी प्रतिक्रिया देखील खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। 451 लोकांनी मतदान केले, काय असेल निकाल? चांगलाच आहे। आमचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने निश्चित निवडून येतल्याची परिस्थिती आहे। किती होईल मतदान? आता मी आता हे का आज मी काही भविष्यकार नाही की सांगू शकतो किती मतं मिळतील, पण निश्चितच बहुमताच्या पेक्षा जास्त मतं मिळतील। साहेब, महसूल आयुक्त या संदर्भामध्ये आपले संग्राम आमदार महसूल आयुक्त विभागून होणार आहे असं म्हटलं जात आहे लातूर आणि नांदेडला. हे बरोबर आहे। ते असं माझ्याकडे अधिकृत काहीच माहीत नाहीये। असं काही लातूरचे सहकारी जे आहेत आमदार हे तोडगा काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि तोडगा काढायची त्यांची इच्छा असेल तर आम्ही सुद्धा प्रतिसाद नक्की देऊ। शिवसेनेचे आज मेळावे 6,000 तिकडे गेले, अजून दोन्हीकडे मेळावा असणार आहे। असं की आता शिवसेनेची जी अवस्था आहे त्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। आमदार गेले, आता खासदारी चाललेले आहेत। ही अवस्था पक्षातील जे अंतर्गत जे विषय आहेत ते उफळून आल्यामुळे घडत आहे। एकीकडे जर बघितलं गेलं तर विरोधक एकनाथ शिंदेचे विरोधक म्हणून अनेक खासदारांना किंवा भाजपचे विरोधक म्हणून निवडून दिलं जातं। हे लोकांच्या पदाची फसवणूक होते असं वाटत नाही का? असे राजकीय परिस्थितीनुसार जे काही निर्णय झाले असतील, आता लोकांना काय वाटतं हा विषय 4 वर्षांतरच कळेल। आज मी काही भाकीत करू शकत नाही। एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकांनी निवडून दिले ही गोष्ट खरी आहे। आजचा राजीनामा ज्यांचा किंवा आजचा त्यांचा पक्षांतर किंवा पक्ष गटवेळा स्थापन करण्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे तो त्यांचा हा पर्सनल विषय आहे आणि पक्षांतर्गत विषय आहे। 4 वर्षानंतर याचे परिणाम पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय लोकच